त्यामुळे महाराष्ट्र आपला परिवार आहे. माझं कुटुंब, माझा परिवार इतक्यापुरतं मर्यादित आपण नाही. मला कळतं की आज जी आपुलकी, जे प्रेम जनतेमध्ये मला पाहायला मिळतं, त्यामुळे मी किती थकलेला असलो तेव्हा लोक जेव्हा मला मिळतात, पुन्हा मी चार्ज होऊन जातो, पुन्हा मला ऊर्जा मिळते, टॉनिक मिळते. म्हणून मला लोक विचारतात, तुमच्या कामाचं रहस्य काय? माझ्या कामाचं रहस्य गर्दी, हेच माझं टॉनिक आहे. माझे कार्यकर्ते हेच माझं टॉनिक आहे. सगळ्यांना या गर्दीमध्ये इच्छा असून देखील भेटता येत नाही, परंतु मी भेटण्याचा प्रयत्न करत असतो. पोलिसांनाही मी सांगतो, अरे परिवार आहे माझा, तुम्ही सांभाळून घ्या. ते त्यांच्या सुरक्षेचं काम करत असतात. हे कवचकुंडल आहे, याच्यातून मला काही धोका होणार नाही. आणि मारने वाले से बचाने वाला बडा होता है. त्यामुळे मी कुठल्याही संकटाला कधी घाबरत नाही, कधी घाबरलो नाही, कधी घाबरणार नाही. ये बाळासाहेब आनंद दिघे साहेबाचा चेला हा एकनाथ शिंदे आहे. आयुष्यामध्ये माझ्या खूप प्रसंग आले, पण मी कधी डगमगलो नाही. दुःखाचेही आले. तुमच्यासारखे कार्यकर्ते, दिघे साहेब सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले, आणि म्हणून मी आज तुमच्या समोर उभा राहून बोलू शकतो. नाही तर हा एकनाथ शिंदे देखील आयुष्यामध्ये एका टप्प्यात कोलमडला होता. पण दिघे साहेब म्हणाले, माझ्या घरी दिघे साहेब 5 ते 6 वेळा आले. त्यांच्या डोळ्यात मी पहिल्यांदा त्यावेळेस अश्रू पाहिले. मला म्हणाले, आता एकनाथ, या शिवसैनिकांसाठी, या जनतेसाठी, या लोकांसाठी तुला जगायचं आहे. त्या दिवसापासून मी कामाला लागलो. मागे वळून पाहिलं नाही. काय केलं नाही आपण? घरात दारावर तुळशी पत्र ठेवलं. काय दिलं आम्ही परिवाराला? एक त्या MBBS MS डॉक्टरचं एक हॉस्पिटल त्याचा बाप उभा करू शकला नाही, याची खंत आणि दुःख माझ्या मनात अजूनही आहे. आणखी काय द्यायचं तुम्हाला? निवडणुका कुठल्या असू दे, ठाण्याची असू दे, ठाणा जिल्हा पहिला पूर्ण काँग्रेसमय होता. याच एकनाथ शिंदेने ठाणा जिल्हा शिवसेनामय केला. नाशिकची निवडणूक असू दे, नागपूरची, काटोलची असू दे. काटोलला एक लोकसभेची पोट निवडणूक होती, आपणही काही लोक होता. कुठलीही निवडणूक असू दे, महापौर पदाची असू दे, कसली असू दे, खासदारकी असू दे, पोट निवडणूक असू दे, हा एकनाथ शिंदे आपली सगळी टीम घेऊन जायचा, सगळं करायचा, जे जे लागतं ते सगळं, आणि त्या माणसाला विजयी करायचा. शाल आणि पुष्पगुच्छ घेऊन जायचा आणि त्यांना आम्ही घालायचो. असा कार्यकर्ता तुम्ही का ओळखला नाही? जो स्वतःसाठी कधी जगला नाही आणि स्वतःसाठी कधी मी जगणार नाही. मी दुसऱ्याचं दुःख ते माझं दुःख समजून मी काम करतो. आणि म्हणून त्याच्या भावनाशी मी सहमत आहे. त्याच्या भावनांशी मी सहमत आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की त्याने हेही म्हटलं की राजा का बेटा राजा नहीं होगा. हे खरं आहे. राजा का बेटा. मी उद्या सांगतो तुम्हाला, तुमच्यातला मी असाच बाळासाहेबांचं भाषण समोर बसून ऐकायचो. तुमच्यातलाच एखादा कार्यकर्ता उद्या काम करून मोठा झाला आणि तो इथे मुख्यमंत्री म्हणून बोलायला लागला, तर सगळ्यात जास्ती आनंद मला होईल, अभिमान मला वाटेल. ही शिवसेना आहे. या शिवसेनेमध्ये कोणी मोठा नाही, छोटा नाही, कोणी मालक नाही, नोकर नाही. हे नोकर आणि मालक समजत होते. एक मध्य प्रदेशचा प्रमुख, दिल्लीचा प्रमुख, पक्ष प्रमुख, राज्य प्रमुख,
ते जेव्हा मला दिल्लीत आपली बैठक होती सगळ्या राज्यप्रमुखांची, आपण निर्णय घेतल्यानंतर ते सगळे राज्यप्रमुख आपल्या सोबत आले, त्या दोघांना फोन गेले, तुम तो मालिक के साथ रहना मांगता है, नौकर के साथ क्यों जा रहे? म्हणजे आम्ही नौकर? त्यांनी त्याच्या भाषणात पण सांगितलं तिकडे, इथं मालक नौकर कोणी नाही, सर्व समान, सर्व आपण कार्यकर्ते म्हणून काम करायचंय, मोठा छोटा कोणी नाही. तुम्ही तर समजतो तुम्ही सगळे मुख्यमंत्री आहात माझ्यासाठी, तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करायचं. आणि मुघलांच्या जमान्यामध्ये मुघलांच्या घोड्याला देखील संताजी धनाजी दिसायचे. गुलाबराव, संताजी धनाजी तुम्हारे इधर आए थे ना, अभी येऊन गेले. कोण आहे आता? बछड़ा आहे था का? ठीक है. लेकिन गुलाबराव, इतके उन्हाळे पावसाळे तुम्ही बघितलेत, जेल भोगलेत, अंगावर पोलिसांच्या लाट्या काट्या खाल्ल्यात, तुमच्यामुळे गर्दी होत होती. त्यांना वाटतं की आम्हाला बघून लोक येतात, तुमच्यामुळे येत होते लोक, तुम्ही नसल्यामुळे. बदल तुम्ही बघितला, बदल मी पाहिला. आणि म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा, एक कष्टकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य घरातला मुलगा मुख्यमंत्री झाला.